नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण सीटेट एक्झामिनेशनसाठी चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजीचा आपण अभ्यास करीत आहोत आणि या भागामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आजचा आपला टॉपिक आहे आणि या टॉपिकमध्ये आपण मूल्यमापनाचे प्रकार टाइप्स ऑफ इव्हॅल्युएशन आपण बघणार आहोत। हा टॉपिक फक्त सीडीपी साठीच नाही तर जे आपलं इंग्लिशचं पार्ट आहे किंबहुना मराठी घेऊन घ्या किंबहुना हिंदीचा जो आपला पार्ट आहे त्यासाठी सुद्धा यातून प्रश्न आपल्याला दिसून येईल। याचा अर्थ या टॉपिकला खूप जास्त एक्झामिनेशन मध्ये आपल्याला वेटेज दिसून येते आणि वारंवार या टॉपिक मधून आपल्याला प्रश्न येताना दिसून येणार। त्यामुळे हा जो टॉपिक आहे सगळ्यांसाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येणार आहे आणि नक्कीच आपल्याला एक्झामिनेशन मध्ये या टॉपिक मधून प्रश्न येणारच। ओके, सोबतच या वर्षीची सीटेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर यासाठी कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे। पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही पेपर करिता आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहे। यामध्ये आपल्याला डेली बेसिसवर व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे, फुल सिलेबस नोट्स सुद्धा अवेलेबल आहे, प्लस आपल्याला क्लासच्या पीडीएफ सुद्धा प्रोव्हाइड केले जातात। 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे आपल्या प्रॅक्टिस करिता, फुल सिलेबस एमसीक्यूज आहे। पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही पेपरची फीज आहे 3000 रुपये। याला जॉईन करण्यासाठी आजच ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून घ्या किंबहुना ऑफिशियल नंबर्स आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। सो जर आपल्याला यामधून फक्त एकच पेपर आपण प्रेफर करीत आहात सो पर पेपर फीज आहे 2000 रुपये। सो अशा पद्धतीने हा कंप्लीट कोर्स आहे। या कोर्सच्या माध्यमातून येणारी एक्झामिनेशन आपण टार्गेट करू शकता। सो आजच या कोर्सला जॉईन करून घ्या। आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपल्याला असेसमेंट आणि इव्हॅल्युएशन हे बघायचं आहे। तर सर्वप्रथम आपण मेजरमेंट म्हणतो। मेजरमेंट म्हणजे काय तर लक्षात घ्या, मेजरमेंट म्हणजे मापन, म्हणजे जिथे अंकांचा संबंध येणार। ठीक आहे, जेव्हा मुलांचं जे काही गोष्टी आहे याला अंकात आपण मापतो त्याला म्हणायचं मेजरमेंट म्हणजे मापन। क्लिअर, जिथे ज्याचा संबंध अंकासोबत येत असतो ते म्हणजे मापन होतं। आता आपण बोलत आहोत आकलनाविषयी। ठीक आहे, आकलन। आता हे आकलन काय होतं तर आकलन हे एक प्रोसेस आहे, कशाची, टीचिंग आणि लर्निंगची। लक्षात घ्या, आकलन ही एक प्रोसेस आहे टीचिंग आणि लर्निंगची। तर हे गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। असेसमेंट म्हणजे काय, ही एक प्रोसेस आहे टीचिंग आणि लर्निंगची। आणि मूल्यमापन म्हणजे काय तर इव्हॅल्युएशन म्हणजे आपण बघतो की एखादं कार्य केल्यानंतर आपण त्याचं काय करीत असतो, एंड मध्ये परीक्षण करीत असतो। म्हणून लक्षात घ्या, मूल्यमापन हे शेवटीच होते, म्हणजे अंतिमतःच होत असतं। त्यामुळे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे की असेसमेंट, मापन, आकलन आणि इव्हॅल्युएशन हे तीनही गोष्टींचा फरक जर आपल्याला समजून गेलेला आहे, हा फरक जर आपण जाणून घेतलेला आहे, तर आता आपण मूल्यमापनाकडे जाऊया। सो मूल्यमापन म्हणजे काय तर मूल्यमापनाचा जे परिणाम आहे याचा उपयोग जे आहे, विद्यार्थी काय शिकले म्हणजे पर्टिक्युलर सेशन मध्ये विद्यार्थी काय शिकले, ज्या प्रकारे विद्यार्थी शिकले आहे आणि कार्यक्रम आणि अभ्यासक्रमापूर्वी किंवा अभ्यासक्रमांच्या जसं बघा सेशन सुरू होण्याच्या पूर्वी, ठीक आहे, पहिले आणि सेशनच्या मध्य भागामध्ये, मिड भागामध्ये आणि नंतर शेवटी जेव्हा आपला रिझल्ट येतो, हे पाहण्याच्या दृष्टिकोनातून मूल्यमापन खूप महत्त्वपूर्ण आहे की एखादी विद्यार्थी काय शिकलो आणि कशा पद्धतीने तो शिकलेला आहे, ह्या कार्यक्रमाच्या दरम्यान सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपल्याला त्याचा दृष्टिकोन निश्चित करण्यासाठी मूल्यमापन खूप महत्त्वाचं आहे। अध्ययन प्रक्रियेचा हे एक महत्त्वाचा भाग आहे मूल्यमापन। ठीक आहे, टीचिंग लर्निंग साठी हे खूप इम्पॉर्टंट असं आहे। यात विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा अभिप्राय दिला जातो की एखाद्या पर्टिक्युलर विद्यार्थीने कितपत जे आहे परफॉर्मन्स केलं जातं। म्हणजे असेसमेंट जे आहे ते फीडबॅक साठी सुद्धा केलं जातं की एखाद्या विद्यार्थ्यांनी किती म्हणजे प्रोग्रेस केला आहे किंवा काय त्यांचं इम्प्रूव्हमेंट आहे, हे आपल्याला डिसाईड करण्यासाठी काय करावं लागतं, असेसमेंट करावं लागतं। नेक्स्ट वन आपण बघतो, यातून अध्ययन प्रक्रिया गतिमान आणि स्वयं विकसित बनते। ठीक आहे, यामुळे शिक्षकाला अध्ययन प्रक्रिया सुधारण्यास म्हणजे मदत करते, सोबतच विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचं जे काही कार्य आहे ते सुधरविण्यासाठी जे आहे ते मूल्यमापनाचा मदत होत असतो।
सो मूल्यमापनांचे प्रकार आपण जाणून घेऊया. मूल्यमापन काय आहे? तर मूल्यमापन हे एखाद्या विद्यार्थ्यांचं सुरुवातीला, मध्यभागी आणि सरतेशेवटी आहे ना, जाणून घेण्याचं त्याचं कितपत झालेलं आहे डेव्हलपमेंट हे जाणून घेण्याचं एक प्रोसेस आहे. तर आपण 3 प्रकारे आपण मूल्यमापन बघणार आहोत. ठीक आहे. याला तुम्ही खूप व्यवस्थितरित्या जाणून घ्या, कारण हा भाग फक्त चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजिस्ट नाही, तर आपलं हिंदी, इंग्लिश, मराठी यामधून सुद्धा प्रश्न विचारतात. म्हणजे आपली जी एक्झामिनेशन आहे या एक्झामिनेशन मध्ये 100% यातून आपल्याला प्रश्न येणार म्हणजे येणारच. ठीक आहे. सो मी तुम्हाला काही महत्वपूर्ण भाग इथे समजावून सांगते, जसं की फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. फॉर्मेटिव्ह, ठीक आहे. फॉर्मेटिव्ह म्हणजे काय? तर हा जो फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आहे, ठीक आहे, तर हे टीचिंग प्रोसेस जी आहे त्यांच्या दरम्यान होत असते. काय म्हटलं मी? फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन जे आहे टीचिंग प्रोसेसच्या दरम्यान, म्हणजे पर्टिक्युलर शाळेमध्ये आपण प्रवेश घेतलेला, तर त्या मध्यभाग म्हणजे म्हणजे सतत होत असणार आहे. ठीक आहे. सुरुवातीला, मध्यभागी, शेवटी होणारा म्हणजे दरम्यानचा जो काही प्रकार आहे इव्हॅल्युएशनचा, तो म्हणजे फॉर्मेटिव्ह. ठीक आहे. म्हणजे टीचिंग प्रोसेस सुरू असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत ना सतत होणारा जे इव्हॅल्युएशन असतं ना, त्याला आपण फॉर्मेटिव्ह असेसमेंट असं म्हणत असतो. सेकंडली आपण समेटिव्ह बघतो. काय बघतो आपण? समेटिव्ह इव्हॅल्युएशन. ठीक आहे. सो हे समेटिव्ह इव्हॅल्युएशन काय आहे? तर एखाद्या शैक्षणिक वर्षामध्ये जेव्हा शेवटी आपण मुलांना रिझल्ट देत असतो, म्हणजे एंड ऑफ द सेशन जे आपण एखाद्या मुलांचं असेसमेंट करीत असतो, त्याला म्हणायचं समेटिव्ह इव्हॅल्युएशन. ठीक आहे. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आपण कशाला म्हणणार? तर सतत होणार, दरम्यानच्या परिस्थितीमध्ये होणार. जसं एखादी चॅप्टर तुम्हाला शिकवण्यात आलं, चॅप्टर नंतर तुमची टेस्ट झाली, एखादी युनिट तुमची कंप्लीट झाली, तर युनिट नंतर एखादी टेस्ट झाली, किंबहुना आपण म्हणू शकतो की दरम्यान, ठीक आहे, सतत होणारी जी असेसमेंट असतं त्याला फॉर्मेटिव्ह म्हणायचं. ठीक आहे. नेक्स्ट वन आपण बघतो समेटिव्ह. आता समेटिव्ह असेसमेंट काय असतं? तर एखाद्या सत्राच्या शेवटी जे आपलं मूल्यमापन होणार, जे असेसमेंट होणार आहे, त्याला समेटिव्ह इव्हॅल्युएशन असं म्हणतात. म्हणजे हे कुठे होणार आहे? शेवटी होणार, सरते शेवटी जे रिझल्ट आपल्या हातात येईल त्याला समेटिव्ह असेसमेंट असं म्हणायचं. एक असतं सेल्फ असेसमेंट. ठीक आहे. एक असतं सेल्फ असेसमेंट. आता हा सेल्फ असेसमेंट काय प्रकार आहे? जसं जसं की आता आपली टेस्ट घेऊन घ्या. ठीक आहे. आपल्या एक्झामिनेशन साठी तुम्हाला 50 टेस्ट आम्ही प्रोव्हाइड करतो. सो तुम्ही एक टेस्ट सोडवली आणि टेस्ट सोडवल्यानंतर तुम्ही काय करत आहे? स्वतःचं अॅनालाइज करीत आहात. ठीक आहे. म्हणजे स्वयं आपण कुठे चुकलो बा हे जाणून घेण्यासाठी तुम्ही काय करीत आहात? ओके. जाणून घेण्यासाठी तुम्ही स्वतःचं मूल्यांकन करत आहात. म्हणून हे जे असेसमेंट होतं ते स्वयं म्हणजे स्वतःचं असेसमेंट होणार. ओके. आणि एक आपल्याला दिसून येणार एक आणखीन प्रकार तो म्हणजे पियर असेसमेंट. आता पियर असेसमेंट म्हणजे काय? सो पियर असेसमेंट म्हणजे समूह, ग्रुपमध्ये जे आपलं काय होत असतं, आकलन होत असतं, त्याला पियर असेसमेंट असं म्हणतात. आता यातून तुम्ही काय जाणून घेतलेलं? सरळ प्रश्न आणि कीवर्ड असतात. ठीक आहे. जे मी इथे तुम्हाला लिहून सुद्धा दिलेले आहे. हे एक प्रकारे तुम्ही कीवर्ड समजा. एक्झामिनेशन मध्ये क्वेश्चन जेव्हा तुम्ही रीड करणार, तेव्हा जर तुम्हाला शेवटी शब्द आला, दरम्यानचा शब्द आला, स्वयं शब्द आला, समूह आलं किंवा अन्य शब्द, ठीक आहे, काहींचे तुम्ही कीवर्ड्स बनवूनच घ्या. म्हणजे एक्झामिनेशन मध्ये जास्त आपल्याला कन्फ्युजन जे आहे ते होणार नाही. त्यामुळे तुम्हाला परत सांगू इच्छिते की फॉर्मेटिव्ह हा शब्द तुम्हाला दिसलेला, तर लक्षात घ्या फॉर्मेटिव्ह असेसमेंट जे आहे ते दरम्यान होत असतात. म्हणजे की एखाद्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला एखादी चॅप्टर शिकवलं, त्या चॅप्टर नंतर तुमचं काय होत आहे? इव्हॅल्युएशन होत आहे. ओके. एखादी युनिट टेस्ट तुम्हाला शिकवली आहे, तर युनिट टेस्ट वर तुमचं काय होत आहे? परीक्षण होत आहे, किंबहुना असेसमेंट होत आहे, किंबहुना हाफ सिलेबस वर तुमचं टेस्ट होत आहे, तर सतत होत आहे. काय म्हटलं मी? सतत होत आहे. म्हणजे शैक्षणिक सत्रांच्या दरम्यान होणारा हा काय आहे? असेसमेंट आहे. म्हणून याला कोणतं म्हणायचं? फॉर्मेटिव्ह म्हणायचं. हे विसरण्यास कामा नाही. ठीक आहे. जर जिथे शब्द हा सतत आलेलं ते फॉर्मेटिव्ह असतं असं तुम्ही लक्षात घेऊ शकतात. सेकंडली आहे समेटिव्ह.
आता एखाद्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटी म्हणजे एखादा आपल्याला रिझल्ट येतो, सरते शेवटी येतं की नाही, जसं की आता तुम्ही एक्झामिनेशन देणार आणि एक्झामिनेशन दिल्यानंतर तुमचं काय होणार आहे, शेवटी क्वालिफिकेशन झालं की नाही हे आपण बघणार. म्हणजे तो काय झालं, शेवटी होणारा जे असेसमेंट आहे त्याला समेटिव्ह म्हणतो. किंवा एखाद्या शैक्षणिक सत्राच्या दरम्यान आपण काय करीत असतो, शेवटी आहे ना, हा एंड ऑफ द सेशन मध्ये आपल्या हातात जो रिझल्ट येतं त्याला कोणतं इव्हॅल्युएशन असेसमेंट आपण म्हणणार, तर समेटिव्ह असेसमेंट याला म्हणायचं. आता आहे सेल्फ असेसमेंट. आता सेल्फ म्हणजे काय, स्वतःच आपण काय करीत आहोत, एक प्रकारे हे बघत आहोत, स्कोर बघत आहोत, स्वतःच आपण सुधारणा. जसं की आपल्याला 50 टेस्ट दिलेली आहे आणि या 50 टेस्ट मधून टेस्ट 1 तुम्ही सॉल्व्ह केली. सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही काय केलं, बघितलं. काय बघणार तुम्ही, की आपण कुठे कुठे चुकलो आणि कोणतं आपण योग्य प्रकारे आन्सर दिलेला आहे. ठीक आहे, तो हे जे बघणं झालं ते म्हणजे सेल्फ असेसमेंट याला म्हणत असतात. क्लिअर आहे. फोर्थ वन आपण काय बघतो, पियर. पियर म्हणजे समूहामध्ये जो आपण असेसमेंट करणार किंवा समूह परीक्षण जे करणार त्याला पियर असेसमेंट असं म्हणतात. सो मूल्यमापनाचे बेसिकली आपण किती भाग बघणार आहोत, 3 भाग. ठीक आहे, यामध्ये पहिला आहे निर्माणात्मक किंवा रचनात्मक मूल्यांकन. सो याला फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन असं म्हणायचं. आणि मुलांच्या विकासात सातत्यपूर्ण अभिप्रायासाठी म्हणजे सतत होणारा हे काय आहे, मूल्यमापन आहे. ठीक आहे, याचा अर्थ हे शैक्षणिक सत्राच्या दरम्यान होत असणार, सुरुवातीला, मध्यभागी आणि सतत चालेल. ठीक आहे, चॅप्टर, युनिट टेस्ट अशा माध्यमातून हा जो इव्हॅल्युएशन आहे तो होत असतो. म्हणून याला रचनात्मक मूल्यांकन किंवा निर्माणात्मक मूल्यांकन असं सुद्धा म्हणतात. ओके, सो यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला डाऊट नाही. ठीक आहे, सो फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन जे आहे ते कन्सिस्टंट फीडबॅक मिळवण्यासाठी, जसं एक चॅप्टर शिकवलेलं मी तुम्हाला. ठीक आहे, एक चॅप्टर नंतर मी काय करीत आहे, तुमचं टेस्ट घेत आहे. ठीक आहे, एक पर्टिक्युलर मी तुम्हाला एक युनिट समाप्त करून दिली आणि एक युनिट नंतर मी काय करीत आहे, आपलं हे करून घेत आहे, म्हणजे फीडबॅक काढून घेत आहे, किंबहुना तुमचं मी परीक्षण करीत आहे. ठीक आहे, मूल्यांकन करीत आहे. तर त्याला तुम्ही कोणतं मूल्यांकन म्हणणार आहात, तर याला म्हणायचं आपण फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. ओके, चला. सो या व्यतिरिक्त सेकंड टाइप आपण बघतो, रचनात्मक मूल्यमापनाचा वापर केला जातो, सतत आपण करतो किंवा दरम्यान. या अंतर्गत शिकवताना मुलांनी किती दृष्टिकोन, किती भावना आणि किती ज्ञान मिळवले, म्हणजे एक पर्टिक्युलर एक चॅप्टर शिकवल्यानंतर काय विद्यार्थ्यांना कळलेलं, ठीक आहे, काय त्यांनी आत्मसात केलं, हे तपासतात. हे मूल्यमापन अध्यापनाच्या मध्यभागी, ठीक आहे, स्टार्टिंग, एंड, मध्यभागी, मिडल अशा सगळ्या भागात करतात. म्हणजे एक चॅप्टर शिकवलं, टेस्ट होणार, एक युनिट कंप्लीट केली, टेस्ट होणार. सो अशा प्रकारचं फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन होत असतं. सो आय होप फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन सगळ्यांना क्लिअर आहे. यानंतर समेटिव्ह इव्हॅल्युएशन कडे जाऊया. सो इथे लक्षात घ्या की हे जे समेटिव्ह आहे, समेटिव्ह इव्हॅल्युएशन कधी होत असतं, एंड ऑफ द सेशन. कधी होत असतं, एंड ऑफ द सेशन होत असतात. म्हणजे सत्र संपल्यानंतर जो इव्हॅल्युएशन होत असतं त्याला आपण कोणतं म्हणणार आहोत, समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणणार आहोत. म्हणजे एखादी शैक्षणिक वर्ष संपलं है ना, आणि जे आपल्या हातात अंतिमतः रिझल्ट येणार, तो रिझल्ट म्हणजेच आपलं कोणतं इव्हॅल्युएशन होणार आहे, समेटिव्ह होणार आहे. ठीक आहे, तर मूल्यांकन सत्र संपल्यानंतर बघा, हा काय आहे, कीवर्ड आहे. तर या कीवर्डला आपण काय करणार आहोत, हायलाइट करून घ्यायचं आहे हायलाइटरने. ठीक आहे, म्हणजे यातून कोणताही प्रश्न जर विचारण्यात आलेला तर तुम्ही काय करू शकता, योग्यरित्या आन्सर करू शकता. या अंतर्गत मुलांना किती प्रमाणात ज्ञान प्राप्त झाले हे शिक्षक तपासतात. कधी तपासतात, एंड ऑफ द सेशन मध्ये. कधी तपासतात, एंड ऑफ द सेशन मध्ये. ठीक आहे, तर याला तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, फॉर्मेटिव्ह कधी होणार, सतत होणार. ठीक आहे, मध्यभागी होणार, सुरुवातीला होणार, त्याला फॉर्मेटिव्ह असं म्हणतात. ठीक आहे, मध्यभागी किंबहुना दरम्यान किंवा सतत हे शब्द लक्षात घ्या. सेकंड मी तुम्हाला समेटिव्ह सांगितलं. समेटिव्ह साठी आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, समेटिव्ह इव्हॅल्युएशन साठी तुम्हाला एकच शब्द लक्षात घ्यायचा आहे, एंड ऑफ द सेशन. क्लिअर. देन थर्ड वन आहे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. सो निदानात्मक परीक्षण किंवा निदानात्मक मूल्यमापन याला म्हणतात. निदानात्मक. आता निदानात्मक म्हणजे काय, तर या समोर एक शब्द लिहून घ्या तुम्ही, तो म्हणजे कारण. काय लिहून घेणार तुम्ही, कारण लिहून घेणार. काय लिहून घेणार, कारण लिहून घेणार. ठीक आहे,
म्हणजे एखादा विद्यार्थी जर सगळ्याच विषयात पास आहे आणि फक्त तो पर्टिक्युलर एकच विषय म्हणजे गणित या विषयामध्ये जर त्याला खूपच कमी मार्क आहे किंवा हा विद्यार्थी गणित विषयामध्ये जो आहे तो नापासच झालेला आहे आणि बाकी जे त्याचे विषय आहे त्यामध्ये त्याला खूप चांगले मार्क मिळालेले आहे, तर एखाद्या विद्यार्थ्या का बरं नापास होत आहे याचं कारण जाणून घेण्यासाठी आपण जो मूल्यमापन करणार आहोत त्या मूल्यमापनाला म्हणायचं निदानात्मक मूल्यमापन. काय म्हणणार आहोत? निदानात्मक मूल्यमापन याला म्हणतात. क्लिअर आहे का? बरं, मी काय म्हटलं कळलेलं? निदानात्मक मूल्यमापन काय असतं तर निदानात्मक मूल्यमापन अशा मूल्यमापनाला म्हटलं जातं ज्यामध्ये एखादा विद्यार्थी जर नापास होत आहे तर हा विद्यार्थी का बरं नापास होत आहे याचं कारण जे आहे ते शोधलं जातं. म्हणजे कारण शोधण्यासाठी जे इव्हॅल्युएशन होणार त्याला आपण कोणतं मूल्यमापन म्हणायचं तर त्याला म्हणा निदानात्मक परीक्षण किंवा निदानात्मक किंवा डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. सो अभ्यास दरम्यान विद्यार्थी अणुउत्तीर्ण नापास ठीक आहे होतात असं निदानात त्या विद्यार्थ्यांना नापास होण्याची कारणे शोधून काढण्यासाठी जे मूल्यमापन केलं जातं त्याला डायग्नोस्टिक असेसमेंट असं म्हणतात. क्लिअर आहे का? बरं, डायग्नोस्टिक असेसमेंट कधी केलं जातं तर एखाद्या विद्यार्थ्यांचं कारण. आता बघा तुम्हाला मी सर्वप्रथम फॉर्मेटिव्ह सांगितलं है ना. फॉर्मेटिव्ह हे दरम्यान होत असतं. काय होत असतं? दरम्यान होत असतं, सतत होत असतं. समेटिव्ह कुठे होणार? एंड ऑफ द सेशन होणार. सो डायग्नोस्टिक कधी होणार तर हे यासाठी रिझन जाणून घेतलं जातं. म्हणजे एखादी विद्यार्थी नापास होत आहे तर का बरं विद्यार्थी नापास होत आहे, एखाद्या विषयात जर विद्यार्थ्याला कमी मार्क मिळत आहे तर का बरं विद्यार्थ्यांना कमी मार्क पडत आहे. ठीक आहे, तर हे जाणून घेण्यासाठी आपण कोणतं मूल्यमापन करीत असतो तर निदानात्मक. तीनही जे कीवर्ड्स तुम्हाला मी लिहून दिलेले आहे या कीवर्डचा जर तुम्ही वापर केलेलं तरीही तुम्ही योग्यरित्या आन्सर जे आहे ते देऊ शकता. ओके, सो नेक्स्ट वन आपण जाणार सेल्फ असेसमेंट. जसं की एखादी टेस्ट तुम्ही काय केली आहे? सोडवलेली आहे आणि हे टेस्ट सोडवल्यानंतर तुम्ही काय करीत आहात? अनालाइज करत आहात. काय की आपण कुठे चुकलो किंवा कोणकोणते प्रश्न आपले बरोबर आहे. ठीक आहे, तर हे पाहण्यासाठी आपण काय करणार? सेल्फ असेसमेंट करणार, स्वयं मूल्यमापन करणार. ठीक आहे, आणि नंतर आहे पियर असेसमेंट म्हणजे समूहामध्ये काय करणं? मूल्यमापन करणं. ओके, मूल्यमापनाचाच आणखीन एक महत्त्वपूर्ण भाग आहे तो म्हणजे सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक मूल्यमापन, ज्याला सतत आणि व्यापक मूल्यांकन असं म्हणतात. कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन याला इंग्लिश मध्ये म्हणतात. ठीक आहे, सो याला आपण बघूया थोडा. ठीक आहे, सो टाइप्स ऑफ इव्हॅल्युएशन किंवा टाइप्स ऑफ असेसमेंट तुमचं क्लिअर झालेलं आहे. तर पहा, असेसमेंट करीत असताना जे आहे ना ऑब्जेक्टिव्हिटी असावं, म्हणजे की निष्पक्षपात वाद जो आहे ते असायला हवं. मूल्यमापन आपण जे करीत आहोत त्यामध्ये आपल्याला विश्वसनीयता असावी आणि त्यामध्ये व्हॅलिडिटी म्हणजे वैधता असणं आवश्यक आहे. तर या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आपण कुठे जातो? आणखीन समोर जातो. ठीक आहे, आणि आणखीन समोर गेल्यानंतर आपण काय बघतो? ठीक आहे, आणखीन समोर जातो आणि नंतर आपण सतत म्हणजे कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन बघणार. सतत आणि व्यापक मूल्यमापन बघणार. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? याला इंग्लिशमध्ये CCE म्हणतात. ठीक आहे, हा शब्द लक्षात घ्या. तुम्हाला 100% एक्झामिनेशन मध्ये या भागातून सुद्धा प्रश्न येतात. CCE म्हणून ओळखले जाणारे सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक मूल्यमापन ही 2009 मध्ये CBSE ने शिक्षण हक्क कायदा लागू करून शाळा आधारित मूल्यमापन प्रणाली जी आहे ते सुरू केली. ठीक आहे, सतत मूल्यांकन म्हणजे कोणतं मूल्यांकन होणार? ऑल राऊंड ऑल ओव्हर डेव्हलपमेंट होणार, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचं फिजिकल डेव्हलपमेंट, मेंटल डेव्हलपमेंट आणि सोशल डेव्हलपमेंट, इमोशनल डेव्हलपमेंट म्हणजेच विद्यार्थ्यांच्या चहुभागी जे आपण चहुमुखी आपण विकास ज्याला म्हणतो ते कुठे होणार आहे? सतत आणि व्यापक मूल्यांकनामध्ये होणार आहे. CCE म्हणजे मुलांच्या वाढांच्या शैक्षणिक आणि सहशैक्षणिक, शैक्षणिक म्हणजे एक पर्टिक्युलर सेशनामध्ये, सहशैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल अकॅडमिक इयर्स सोबत जे एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज वगैरे जे येतात त्या सगळ्या पैलूंचा विकास करणे. फक्त एखादी विद्यार्थी जर म्हणजे पहिला नंबर आणत आहे आणि समजा तो स्पोर्टमध्ये त्याला काहीच नाही, डीम आहे, तर याला आपण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून जर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा आहे तर त्यांचं शैक्षणिक अचिव्हमेंट्स बरोबर जे एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज आहे त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं
प्रोग्रेस असणं आवश्यक आहे. यालाच आपण सर्वांगीण असं म्हणत असतो. ठीक आहे. तर बघा, हे निदानात्मक आणि उपचारात्मक शिक्षणाद्वारे मूल्यमापन शिकवण्याचा अविभाज्य भाग बनतो. आता निदानात्मक म्हणजे काय, तर जसं मी तुम्हाला काय म्हटलं, कारण शोधणे. ठीक आहे. तर एखादी विद्यार्थी वर्गात पहिला नंबर आणतो, पण त्याला स्पोर्टमध्ये काहीच येत नाही, तो स्पोर्टमध्ये ॲक्टिव्हच नाही, तर त्याचा सर्वांगीण विकास झाला आपण म्हणणार नाही. म्हणून आपण कारण जाणून घेतलं, की विद्यार्थ्याचं फर्स्ट रँक तर आहे, पण स्पोर्टमध्ये तो वीक आहे. का बरं? कारण त्याचं शारीरिक क्षमता किंवा शारीरिक डेव्हलपमेंट झालेलं नाही. मग याच्यावर आपण काय करणार? उपचार करणार. म्हणजे त्यांचं स्ट्रेंथ वाढवण्याचा आपण प्रयत्न करणार. ठीक आहे. म्हणजे निदानात्मक म्हणजे कारण आणि उपचारात्मक म्हणजे काय, तर एखादं कारण जाणून घेतलं विद्यार्थ्यांच्या विकनेसचं, तर त्याला आपण काय करायचं? उपचार करायचं. याला काय म्हटलं जातं? उपचारात्मक परीक्षण असं म्हटलं जातं. क्लिअर आहे? नेक्स्ट वन, CCE जे आहे ना, म्हणजे सतत आणि व्यापक मूल्यांकन कशावर जोर देतं, तर विचार प्रक्रिया वाढवणे सोबतच स्मरणशक्तीवर भर न देणे, म्हणजे जी आपण रटण्याची पद्धत आहे त्याकडे दुर्लक्ष करणे, विद्यार्थ्यांचं कॉग्निटिव्ह, सायकोमोटर आणि भावनिक क्षेत्र जे आहे, ठीक आहे, हे तीनही जे डोमेन आहे, पहा संज्ञानात्मक म्हणजे काय, तर हे विद्यार्थ्यांचं मस्तिष्क याच्याशी संबंधित आहे. ठीक आहे. बरं, यानंतरचं सायकोमोटर म्हणजे काय, जे हां, ओके, मस्तिष्क झालं. भावनिक म्हणजे काय, विद्यार्थ्यांचं इमोशनल पार्ट. आणि सायकोमेटर म्हणजे काय, तर विद्यार्थी एक्स्ट्रा म्हणजे क्रियाकलाप तो करत आहे का याच्याशी संबंधित आहे. मुलांच्या वाढींचं शैक्षणिक आणि सहशैक्षणिक दोनही पैलूंचं मूल्यांकन करणं, म्हणजे एखादी विद्यार्थी जर वर्गात पहिला नंबर आणत आहे म्हणजे तो खूप हुशार आहे असं होत नाही. पण समजा तोच विद्यार्थी जर एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेत नाही किंवा त्याला काहीच येत नाही, तर जरा काय जाणार, अवघड जातं. निदानात्मक म्हणजे कारण शोधणं, उपचारात्मक म्हणजे काय, कारण शोधल्यानंतर काय करणं, त्याच्यावर उपचार करणं. शिक्षणाद्वारे मूल्यमापन करणं आवश्यक आहे. सुधारणा करण्यासाठी शिकण्याच्या पद्धतींचं निरीक्षण आणि नोंद करणे हे सुद्धा महत्त्वपूर्ण ठरतात. सो सातत्यपूर्ण आणि व्यापक मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या विकासाच्या सर्व पैलू, सर्व म्हणजे कोणते, तर फिजिकल, मेंटल, सोशल, इमोशनल, कॉग्निटिव्ह सगळे क्षेत्र आले. ठीक आहे. तर यांचा समावेश असलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळा आधारित मूल्यांकन प्रणाली, म्हणजे ओव्हरऑल डेव्हलपमेंट विद्यार्थ्यांचं बघायचं, फक्त वर्गात पहिला नंबर आणतो असंच नाही. दुहेरी दृष्टिकोनावर भर ही मुलांची विकास प्रक्रिया आहे. ठीक आहे. दुहेरी म्हणजे काय, शैक्षणिक अचिव्हमेंट आणि स्पोर्ट जे आपलं अदर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणा. ठीक आहे. हे सगळं त्यामध्ये आलेलं. ही उद्दिष्टे एकीकडे मूल्यमापन आणि सर्वसमावेशक शिक्षण मूल्यांकनातील सातत्य आणि दुसरेमध्ये वर्तणुकीवर परिणाम आधारित आहे. येथे सातत्य म्हणजे विद्यार्थ्यांची वाढ आणि विकासात ओळखलेल्या पैलूंचं मूल्यमापन ही एक वेळच्या कार्यक्रमाऐवजी निरंतर प्रक्रिया आहे जी सतत होणार, जी संपूर्ण अध्यापन प्रक्रियेत बांधलेली आहे, शैक्षणिक सत्राचं संपूर्ण कालावधीत असतं. ठीक आहे. म्हणजे हे इव्हॅल्युएशन म्हणजे काय, एंड ऑफ द सेशन होणार का, नाही, सतत होणार. ठीक आहे. याच्या मूल्यमापनाची नियमितता, शिकवण्याची त्रुटींचे निदान करणे. जर आपण एखादा विद्यार्थी मागासलेला आहे, मागासला म्हणजे काय, एखाद्या विषयात फेल होत आहे, तर त्याचं कारण जाणलेलं बेस येत नाही. ठीक आहे. गणितात त्याला फॉर्म्युला समजत नाही किंबहुना त्याला कळतच नाही आहे. ठीक आहे. फाडे येत नाही. ठीक आहे. असे कारण जाणून घेतल्यानंतर त्यांचं काय करणं, बेसिक पूर्ण करणं, म्हणजे आपण काय केले, उपचार केलं. आणि उपचार केल्यानंतर स्वयंमूल्यमापनासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना काय करणं, अभिप्राय देणं. ठीक आहे. दोघांनीही इक्वली काय करायचं, मिळून त्यावर काय करायचं, काहीतरी उपाय करायचं. ठीक आहे. याला सतत आणि व्यापक मूल्यांकनामध्ये आपल्याला दिसून येते. सर्वसमावेशकांचा दुसरा आहे शैक्षणिक आणि सहशैक्षणिक पैलू, ज्यामध्ये विद्यार्थ्यांची वाढीची आणि विकासाची तपासणी करणे. यामध्ये विद्यार्थ्यांची क्षमता, दृष्टिकोन, विचार लिखित शब्दाव्यतिरिक्त इतर प्रकट होत असल्याचं हा शब्द आणि अनेक साधने तंत्रांचा अनुप्रयोग संदर्भित आहे. जसं चाचणी उन्मुख, नॉन टेस्ट मेकिंग हे दोनही आणि शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना विकासाचे मूल्यांकन करण्याचा हेतू आहे. जसे की ज्ञान, ठीक आहे, म्हणजे किती नॉलेज आहे, त्याचं विवेचन, त्यावर उपयोजन. ठीक आहे. उपयोजन केलं. ठीक आहे. म्हणजे अप्लाय केलं, त्यानंतर त्यांनी अनालाइज केलं आणि नंतर काय करत आहो, मूल्यमापन. यातून काय होतं, काहीतरी क्रिएटिव्हिटी, नाविन्यपणा विद्यार्थ्यात येणार. ठीक आहे. निरंतर आणि सर्वसमावेशक मूल्यमापन विविध धोरणांचा वापर करून संरचनात्मक आणि परिमाणात्मक मूल्यमापन दोनही वापरले
वापरावे. सो अशा पद्धतीने आपण काय बघतो, हा इव्हॅल्युएशनचं कम्प्लीट पार्ट बघतो. आता इव्हॅल्युएशन म्हणजे इव्हॅल्युएशन मध्ये जे आहे फॉर्मेटिव्ह आहे ना, मध्यभागी, ठीक आहे, दरम्यान, ओके. सेकंडली समेटिव्ह, एंड ऑफ द सेशन. डायग्नोस्टिक काय आहे, रिझन जाणून घेणं. त्यानंतर मी तुम्हाला कोणतं सांगितलं, पियर मध्ये काय, समूहामध्ये काय करणं, परीक्षण करणं. आणि एक आपण आणखीन डिस्कस केलेला होता, तो म्हणजे स्वयं, ठीक आहे. तर हे टाइप्स आहे. आणि सतत आणि कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह एज्युकेशन जे आहे, यामध्ये ऑल ओव्हर डेव्हलपमेंट, फक्त विद्यार्थी जर वर्गामध्ये पहिला नंबर आणत आहे इतकंच नाही, तर एक्स्ट्रा जी आपली ऍक्टिव्हिटीज आहे त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी हुशार असणं काय आहे, आवश्यक आहे, ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे काय आहे, कम्प्लीट आपलं हा टॉपिक झालेला आहे. यावर आधारित प्रश्न सुद्धा आपण डिस्कस करूया. सोबतच सीटेट एक्झामिनेशन जर टार्गेट करीत आहे तर कोर्सला जॉईन व्हा. जॉईन करण्यासाठी ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच.